शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतकीच्या पदव्या घेऊन शेती आधुनिक करावी हा कृषी शिक्षणाच्या विस्ताराचा एक मुख्य उद्देश होता। हीच गोष्ट लक्षात घेऊन नांदेड जिल्ह्यातल्या सुजले गावच्या संतोष देशमुखांनी बीएससी ॲग्री झाल्यानंतर थेट गाव गाठलं आणि शेती करायला सुरुवात केली। विहीर खोदून कोरडवाहू शेती बागायती केल्यानं त्यांच्या प्रयत्नांना चांगलं यश आलंय। सध्या त्यांच्याकडे 1.5 एकरात केळीचा तिसरा खोडवा उभा आहे। यापासून त्यांना 3 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे। आज आपण या कृषी पदवीधारकाच्या केळी शेतीची पाहणी करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात जाणार आहोत। नांदेड जिल्ह्यातल्या सुजले गावच्या संतोष देशमुखांनी 1998 साली कृषी पदवीचं शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर त्यांनी घरची 25 एकर शेती कसण्यासाठी गाव गाठलं। यासाठी सगळ्यात अगोदर त्यांनी शेतातून वाहणाऱ्या नाल्यांवर बांध घातले। त्यानंतर विहीर खोदली आणि शेतीला सिंचनाची सोय केली। माझ्याकडे वडिलोपार्जित असणारी शेती होती, परंतु ती सर्व कोरडवाहू होती। मी ज्यावेळेस माझी बीएससी ॲग्री झाली 98-2000 ला, त्यावेळेस भारत हा कृषीप्रधान देश आहे। भारताची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे। म्हणून आपण नोकरीच्या पाठीमागे न लागता आपल्याकडे असलेली वडिलोपार्जित शेती करण्याचा प्रथमतः मी निर्णय घेतला आणि 2000 ला माझ्या शेतामध्ये विहीर काढली। सत्यसंकल्पाचा वाली ऐश्वर असतो या उक्तीप्रमाणे अतिशय चांगलं पाणी लागलेलं आहे आणि मी सर्व शेती या ठिकाणी बागायती खाली आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता 20 एकर या ठिकाणी बागायती आहे। यानंतर त्यांनी पारंपरिक पिकांबरोबर केळी या त्यांच्या भागात येणाऱ्या बागायती पिकाची सातत्याने लागवड सुरू केली। आज केळीच्या शेतीचं चांगलं गणित त्यांना गवसलंय। हा जो आपण केळीचा प्लॉट बघत आहे ते मी 2011 मध्ये लागवड केलेली आहे आणि लागवड ही 5.5 बाय 5.5 करून त्याच्यामध्ये चांगलं कुजलेलं असं 10 ट्रॅक्टर शेणखत टाकलं सुरुवातीला आणि आंतरमशागत करून पाऊस काढल्यानंतर सर्वप्रथम उडीद होता आणि उडीद घेऊन नंतर मी केळीचा प्लॉट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर असं सर्वप्रथम शेणखत टाकलेलं आहे। त्याच्यामुळं शेणखत आणि लगेच त्याची लावण 5.5 बाय 5.5 अंतरावर हा 2011 साली घेतलेला प्लॉट आहे। त्याच्यामध्ये मी सर्वप्रथम नत्र स्फुरत पालास असं त्यांच्या गरजेनुसार पहिल्या वर्षी देत गेलो। केळी शेतीच्या नियोजनात त्यांनी रासायनिक खतांबरोबर शेणखत आणि शेतातल्या काडी कचऱ्याच्या मल्चिंगवर भर दिलाय। त्यामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढली आहे। सध्या त्यांच्याकडे 1.5 एकरात 1800 केळी झाडं उभी आहेत। हा खोडवा कमीत कमी 3 वर्ष 4 वर्ष चालला पाहिजे हे माझं सर्वप्रथम ध्येय होतं। त्यासाठी काय करावं लागेल, सर्वप्रथम ज्या सुरुवातीच्या साली आपण चांगली मेहनत करून फक्त ते प्लॉट जरी ठेवला म्हणजे त्याच्यामध्ये चुका होऊ द्यायचं नाही आणि जास्तीत जास्त त्याच्यावर जर भर दिला तर आपण 2-3 वर्ष ठेवू शकतो। कारण पहिल्या सुरुवातीला आपण त्या ठिकाणी सुरुवात चांगली झाली तर आपला शेवट त्या ठिकाणी नक्की चांगला होणार आहे। म्हणून अतिशय मी मेहनत घेऊन त्या ठिकाणी 2000 केळीची रोपे लावलेली आहे आणि त्या सर्वप्रथम मायक्रोन्यूट्रंट बऱ्याच ठिकाणी मल्चिंग करणं म्हणून त्या ठिकाणी सर्वप्रथम मी काय केलेलं आहे की कुठलाच अवशेष त्या केळीच्या मी बाहेर काढलेला नाही। केळी पिकासाठी पहिल्या हंगामावेळी देशमुखांना लाख रुपयांचा नफा मिळाला तर दुसऱ्या हंगामात 2.25 लाख रुपयांचा नफा मिळालाय। तर यंदा आजवर अवघा 20,000 रुपयांचा खर्च झालाय। तर 30 टन केळीपासून अंदाजे 3 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे। तर 2.25 लाख रुपयांचा नफा त्यांना मिळणार आहे। केळीच्या खोडव्या आणि निडव्यात उत्पादन खर्च कमी होत उत्पादन मात्र वाढल्याचा देशमुखांचा अनुभव आहे। आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये अर्धापूर या नांदेड साईडला बरेचसे केळीचं उत्पादन त्या ठिकाणी होतं। म्हणून मी प्रत्यक्ष पाहणी करून केळी लावण्याचा निर्धार घेतला। गेल्या वर्षी दुष्काळ असताना सुद्धा मी चांगल्या प्रकारे केळीची बाग जोपासलेली आहे। त्यामध्ये असणारा 10,000 केळी माझ्याकडे होती आणि एकदा लावल्याच्या नंतर सतत लावत बसायचं नाही म्हणून मी केळीचा प्लॉट 2011 पासून माझ्याकडे एक प्लॉट आहे आणि ते अतिशय उत्तम प्लॉट आहे। त्याच्यामध्ये मी कुठल्याच प्रकारचं असणारा खर्च केलेला नाही। म्हणजे खर्च कमी करून उत्पादन जास्त कसं मिळेल यावर मी त्या ठिकाणी केळीला भर दिलेला आहे। अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मला केळीची रास येते। 25 ते 30 किलोचा सरासरी गड मिळायला लागलेला आहे आणि 1000-1200 रुपये आता चांगला भाव असल्यामुळे आता माझी केळी सुरुवात झालेली आहे। संतोष देशमुखांनी केळी पिकाचे घेतलेले 2 खोडवे अतिशय फायद्यात पडलेत।
केळी काढल्यानंतर केळीचे सगळे अवशेष शेतात ठेवले तर घड काढलेलं खोड उभं ठेवल्यानं त्याचा अन्नद्रव्याचा अर्क नव्या पिल्लांना मिळाला. त्याचा केळीचं वजन वाढण्यास फायदा झालाय. पहिल्या वर्षी सरासरी 20 किलो, दुसऱ्या वर्षी 25 किलो आणि तिसऱ्या वर्षी 30 किलोची रास घेण्यात संतोष देशमुखांना यश आलंय. एवढा खर्च रात्रंदिवस बारमाही पीक आहे म्हणून मी 2 वर्षामध्ये 3दा केळी कशी आली पाहिजे यावर भर दिलेला आहे. आणि लगेच केळीचा घड 50% पक्व झाल्याच्या नंतर निसवल्याच्या 50 ते 60 दिवसाला 45 ते 60 दिवसाच्या मध्ये मी दुसरा असणारं पील ठेवलेलं आहे की जेणेकरून ते केळी निघाल्याच्या नंतर हा कमीत कमी 3-4 फुटाचा व्हायचा. म्हणून असणारा 2 वर्षामध्ये मी 3दा केळीची पीक घेतलेलं आहे. अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मल्चिंग केलेलं आहे की जेणेकरून उन्हाळ्यामध्ये असणारं जे उष्णता होती आणि जे काय पाणी द्यायची गरज होती त्यामुळे त्या ठिकाणी पाणी ते फार कमी लागलेलं आहे. मल्चिंगमुळं केळीच्या आच्छादनामुळं मला नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी मल्चिंग भेटलेलं आहे आणि सगळे अवशेष मी जमिनीमध्ये गाडून सेंद्रिय खत सुद्धा त्या ठिकाणी मिळाले. अतिशय 2 ते 3च डोस झालेले आहेत आणि रासायनिक खताचा कमी वापर करून त्या परिस्थितीमध्ये सेंद्रिय शेती म्हणण्यापेक्षा जे काय आपल्याकडे पाला पाचोळा जे असतात त्याच्यामधून ते आणि जे काय पक्व झालेला घड होता त्या घडामधून असणारं जे काही त्या झाडाचा पेंदा तयार झाला होता त्याचे सर्व असणारं अन्नद्रव्य यांनी ऑब्झर्व केलेलं आहे. शोषून घेतल्यामुळे हा सुद्धा खोडवा हा 3ऱ्या वर्षाचा आहे आणि यावर्षी मला अतिशय उत्पादन मिळण्याची गॅरंटी आहे. शेतीला चांगलं शेणखत मिळावं म्हणून 5 ते 6 गाई बैल ठेवले आहेत. आज संतोष देशमुखांना त्यांची आई आणि पत्नी शेती कामात मदत करतात. शेती पहिल्याचे सासऱ्याचे 5 एकर जमीन होती. पुन्हा आम्ही 25 एकर जमीन घेतली. फक्त आम्ही शेती कष्ट करीत गेल्या. त्याला वाटले की पेन्शन झालं की आपण शेतातच राहूत आणि हिर काढूत, शेताची हौस, आपल्या मुलाला हे करूत शिकवूत. मग त्याला आग्री केले की इथं ठेवू. त्याला आता हिर काढले मग पुन्हा आणले दाखवायला इथं आमच्या सासूबाईला, आमच्या वडिलांना, मालकाला. मग ते खुश झाले. मग म्हणजे लेकरं म्हणजे मी इतकं कमावलं होतं किती छान म्हणजे उत्पन्न काढले आणि हिर काढले म्हणून त्याला खुशी मावून आली आमच्या मालकाला. आज मुलगा शेती करते आनंद वाटतो. एवढे मुलगा करते म्हणून शेती सगळ्याला हे झालं, भूषण आलं आम्हाला. माझे मिस्टर शेती करत आहेत. आमची शेती खूप छान आहे. त्यामुळे मला इतका आनंद होतो की नोकरीपेक्षाही शेती हे चांगला मार्ग आहे. नोकरीपेक्षाही चांगलं उत्पादन आम्ही शेतामध्ये काढतो आणि मिस्टरचे आमचे सर्वजण कौतुक करतात की इतकी शेती छान, एवढी शेती लई उत्पादन काढतात. त्यामुळे आमची शेती खूप छान आहे. आम्ही त्यांना मदत करतो शेतामध्ये. आम्ही सर्वजण घरचे आम्ही शेतामध्ये काम करतो. आज शेतकीची पदवी घेऊन नोकरीमागे धावणारे अनेक तरुण आपण पाहतो. पण संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबानं शेतीची कास धरून शेतीच्या चांगल्या भवितव्यावर शिक्कामोर्तबच केलंय. नागेश राहेरकर, साम टीव्ही, नांदेड.